इजिप्तमध्ये आगमन झाल्यावर आपण अलेक्झांड्रियाला जाऊ आणि शहर फिरून पाहू. तेथे आपण रोमन ॲम्फीथिएटरला भेट देऊ, जे शहरातील सुसंरक्षित प्राचीन स्थळांपैकी एक आहे. त्यानंतर आपण कॅटाकोम्ब्स पाहू, जे इजिप्शियन आणि रोमन इतिहासाच्या अनोख्या मिश्रणासाठी ओळखले जाते. आणि त्यानंतर अलेक्झांड्रियाचे एक प्रतिष्ठित स्थळ असलेल्या पॉम्पेईच्या स्तंभापाशी फोटोस्टॉप घेऊ. आज आपण कैरोकडे प्रस्थान करणार आहोत. तेथे पोचल्यावर आपण इजिप्शियन सिव्हिलायझेशन म्युझियमला भेट देऊ, जे प्राचीन संस्कृतीची मुळे दर्शवणारे एक महत्त्वाचे संग्रहालय आहे. त्यानंतर कैरो टॉवरच्या वेधशाळेच्या डेकवरून शहराच्या विहंगम दृश्याचा आनंद घेऊ. नंतर आज गिझाच्या भव्य पिरॅमिड्सला भेट द्यायची, जे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आणि प्राचीन जगातील 7 आश्चर्यांपैकी सर्वात जुने आहे. आपण दुसऱ्या पिरॅमिडच्या आतील दालनांचा अनुभव घेण्यासाठी त्यात प्रवेशही करतो. नंतर आपण प्रसिद्ध स्फिंक्स जवळ फोटोसाठी थांबतो. त्यानंतर आपण इजिप्तचा समृद्ध प्राचीन इतिहास दर्शवणाऱ्या भव्य इजिप्शियन संग्रहालयाला भेट देतो. नंतर आज आपण अस्वानला जायचे. तेथे पोचल्यावर प्राचीन काळापासून इजिप्तची ऐतिहासिक प्रवेशद्वार असलेल्या अस्वानला भेट देऊ. तेथे ओल्ड डॅम आणि हाय डॅमच्या जवळून जाऊ. त्यानंतर आयसिस बेटावरील फिले मंदिराकडे एक निसर्गरम्य बोटीच्या सफारीचा आनंद घेऊ. मग आपल्या नाईल क्रूजला सुरुवात करू, जो नाईल नदीच्या काठावरील प्रसिद्ध भूदृश्ये आणि प्राचीन आश्चर्य अनुभवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. नंतर पुढील दिवशी आपण रस्त्याने अबू सिम्बलकडे निघू. हे नुबियाच्या इजिप्शियन भागातील एक गाव असून ते युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या अबू सिम्बलच्या भव्य मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. ही मंदिरे मूळतः भक्कम खडकांच्या कड्यांमध्ये कोरलेली होती आणि अस्वान उच्च धरणामुळे येणाऱ्या पुरांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी 1960च्या दशकात त्यांना नासेर सरोवराच्या वरील एका कृत्रिम टेकडीवर स्थलांतरित करण्यात आले. या भव्य स्थळाला भेट दिल्यानंतर आपण अस्वानला परत येऊ आणि पुन्हा क्रूजवर चढू. उत्तरेकडे प्रवास करत असताना आम्ही नाईल नदीवरील कोमोम्बो या कृषीप्रधान शहरात पोहोचू. तेथे पोचल्यावर आपण टोलेमिक मंदिराला भेट देऊ, जे नाईल नदीच्या वळणावर आहे आणि मगरीचा देव सोबेक व होरैसिस या 2 देवांना समर्पित आहे. त्यानंतर आपण एडफूकडे प्रवास करू, जे प्राचीन काळी एक भरभराटीचे ग्रीक शहर होते आणि आज एक गजबजलेले व्यापारी शहर आहे. नंतर पुढील दिवशी आपण होरसच्या मंदिराला भेट देऊ. हे टॉलमेकालीन मंदिर इजिप्तमधील सर्वोत्तम जतन केलेल्या प्राचीन स्मारकांपैकी एक आहे. हे मंदिर ससाणा देव होरसला समर्पित असून त्यात इजिप्शियन मंदिरे आणि ग्रीक वास्तुकला या दोन्हींचे घटक आहेत. नंतर आपण एस्ना मार्गे लक्झरकडे प्रवास करू. लक्झर एक प्राचीन इजिप्शियन राजधानी हा जगातील सर्वात मोठे खुले संग्रहालय म्हणून ओळखले जाते. तेथे पोचल्यावर आपण कर्नाक मंदिराला भेट देऊ, जे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हा एक विशाल संकुल आहे, ज्यात 3 मुख्य मंदिरे, अनेक लहान बंदिस्त मंदिरे आणि असंख्य बाह्य वस्तूंचा समावेश आहे. यात 1500 वर्षाहून अधिक काळातील अनेक पिढ्यांच्या बांधकाम व्यावसायिकांच्या कामगिरीचा संगम आहे. नंतर आपण लक्झर मंदिराला भेट देऊ, जे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे, ज्याला दक्षिणी पवित्र स्थळ म्हणूनही ओळखले जाते आणि ते राजेशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी समर्पित आहे. पुढील दिवशी आपण लक्झर येथे क्रूजमधून उतरणार आहोत. तेथे पोचल्यावर आपण व्हॅली ऑफ द किंग्सना भेट देऊ, ज्यात व्हॅली ऑफ द गेट्स ऑफ द किंग्स असेही म्हटले जाते. हे इजिप्तच्या नवीन राजवटीतील अनेक शासकांची प्राचीन दफनभूमी आहे. हतशेप्सूट मंदिर 18व्या राजवंशातील फराह हत्शेप्सूसाठी बांधलेले आहे. हे जगातील सर्वात आकर्षक स्थापत्यकलेच्या उत्कृष्ट नमुन्यांपैकी एक आहे. मॅमॉन्सचे कोलोसी ही जुळे कोलोसी, जे 18व्या राजवंशात राज्य करणाऱ्या फराओ ॲमेनेहाटेप III यांचे चित्रीकरण करतात. त्यानंतर आपण इजिप्तच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या हुरघाडा या बीच रिसॉर्टकडे जाऊ. तिथे आपण सकाळी डॉल्फिन पाळणाऱ्या क्रूजचा आनंद घेऊ आणि त्यानंतर मरीना हुरघाडामधून एक सुंदर फेरफटका मारू. येथे आपली इजिप्तची टूर
कंप्लीट होते.